नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी, भुसावळ येथील श्रीमती प क कोटेच्या महिला महाविद्यालयात राज्यशास्त्राची विभाग प्रमुख म्हणून कार्य करीत आहे. सध्या होऊ घातलेल्या परीक्षेच्या संदर्भात आपण आधुनिक राजकीय विश्लेषणाचा अभ्यास करीत आहोत. आधुनिक राजकीय विश्लेषणाच्या संदर्भात आपण यापूर्वी राजकीय सहभागावर आधारित 3 भागाचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर राजकीय श्रेष्ठीजनावर आधारित पहिला भाग, ज्यामध्ये आपण 15 प्रश्नांचा विचार केलेला आहे. आजच्या या दुसऱ्या भागामध्ये आपण 15 प्रश्नांचा विचार करणार आहोत. यापूर्वी 15 प्रश्न बघितलेले आहेत, त्यामुळे आता या दुसऱ्या भागात 16 ते 30 असे एकूण 15 प्रश्नांचा विचार आपण करणार आहोत. प्रश्न क्रमांक 16 बघा. श्रेष्ठजनांचा वर्ग हा संख्येने टिंबटिंब असतो. योगिता, पर्याय वाच नीट बेटा. मोठी, संख्येने मोठा असतो, मोठा करा. ब, लहान असतो, अमर्यादित असतो आणि वरील सर्व. काय म्हणतात, कधी पण समाजामध्ये ज्या व्यक्तींना श्रेष्ठत्व असतं त्या व्यक्ती संख्येने जास्त असतील की कमी? कमी म्हणतात, म्हणून लहान. बरोबर आहे योगिता. अमर्यादित म्हणजे लिमिटच नाही असं नाही होत ना, मर्यादित असतात है ना, त्यामुळे वरील सर्वचा प्रश्नच नाही. ब हा पर्याय एकदम बरोबर आहे बेटा योगिता. प्रश्न क्रमांक 17 घ्या. श्रेष्ठजनांच्या भरतीचे निरनिराळे आधार खालीलपैकी कोणते ते ओळखा. आता श्रेष्ठजनांची भरती होते, बरोबर आहे ना. श्रेष्ठीजन जे असतात समाजामध्ये, काही व्यक्तींना श्रेष्ठत्व प्राप्त होतं, मग यांची भरती म्हणजे रिक्रुटमेंट असते, म्हणजे पॉलिटिकल इलाइट्स जे आहेत त्यांची रिक्रुटमेंट होते. मग याचे आधार विचारले बेटा आहे ना, त्याचे बेस काय असतो, कोणत्या आधारावर त्यांची निवड केली जाते किंवा त्यांची भरती केली जाते. आता पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. अ मध्ये जन्माधिष्ठित सिद्धांत, ब मध्ये लोकशाही स्वरूपाचा सिद्धांत, क विचारसरणीचा सिद्धांत आणि ड वरील सर्व. इथे लक्षात घ्या, जिथे जन्माधिष्ठित सिद्धांत नाही म्हणते मग कोणता येईल? लोकशाही स्वरूपाचा सिद्धांत असं नाही आहे. आता हे लक्षात घ्या बेटा, हे तुम्हाला माहीत नसेल तर श्रेष्ठीजनाच्या भरतीचे निरनिराळे आधार विचारले, बरोबर आहे. आता प्रत्येक शासन पद्धती वेगळी असते, तिथला आधार वेगळा असेल, तिथला सिद्धांत वेगळा असतो. आता जिथे राजेशाही आहे त्या ठिकाणी जन्मावर आधारित असतं आहे ना, वंशपरंपरेने सत्तावर येतात व्यक्ती, म्हणून जन्माधिष्ठित सिद्धांत हा कुठे असेल? राजेशाहीत असेल. लोकशाही स्वरूपाचा सिद्धांत, लोकशाहीमध्ये आपण पाहतो निवडणुकीने भरती होते, निवडणूक, निर्वाचन, काही पण शब्द म्हणा, म्हणजे हे पण आहे. विचारसरणीचा सिद्धांत म्हणजे काही ठिकाणी विचारांना महत्त्व असतं, म्हणून काही व्यक्ती ज्या विचाराच्या असतात त्यांना, आता उदाहरणार्थ मार्क्सवादी विचाराच्या व्यक्ती असतील, हुकुमशाही विचाराच्या व्यक्ती असतील, म्हणजे त्यांची विचारसरणी महत्त्वाची असते होय ना, म्हणून तिथे विचारसरणीचा सिद्धांत पण आहे. म्हणून श्रेष्ठीजनाच्या भरतीचे निरनिराळे आधार कोणते आहेत? वरील तिन्ही. बरोबर सांगते योगिता आहे ना, वरील तिन्ही. खुशबू पण म्हणते मॅडम वरील सर्व, कारण हे भरतीचे तिन्ही आधार आहेत. फक्त असं म्हटलं आहे का लोकशाहीचा? नाही, म्हणून हे तिन्ही आधार तुम्हाला विचारात घ्यावे लागतील. प्रश्न क्रमांक 18 घ्या. लोकशाहीत श्रेष्ठजनांच्या भरतीचा आधार खालीलपैकी कशाला मांडण्यात आले आहे? आता इथे बघा प्रश्न काय म्हटलं आहे, लोकशाही. लोकशाहीमध्ये श्रेष्ठजनांच्या भरतीचा आधार, बरोबर आहे ना, आत्ताच सांगितलं म्हणे. नीट वाच बेटा, आधी घाई नको करू. नेमणुकीची पद्धत 1, ब मध्ये निर्वाचन पद्धती, क मध्ये लॉटरी पद्धत, लॉटरी म्हणजे चिठ्ठ्या टाकायच्या, हो, वरील सर्व. कोणतं येतात? लोकशाही. विनोद आहे ना, विनोद काय सांगतो? लोकशाहीमध्ये नेमणूक, लोकशाहीमध्ये नेमणूक काही पदांसाठी असते असं, पण श्रेष्ठजनांची भरतीचा आधार विचारला आहे बेटा. काही पदं फक्त आपल्याकडे निर्वाचित असतात, जसं राज्यपाल राष्ट्रपतींकडनं निर्वाचित, पण ती नेमणुकीची पद्धत हा लोकशाहीतल्या श्रेष्ठीजनांच्या भरतीचा नाही आहे. काही लोकांना निवडलं जातं त्याचा फायदा घेण्यासाठी. मेन भरतीची पद्धत कोणती याच्यात? ओके, बरोबर सांगितलं प्रवीण. निर्वाचन पद्धती म्हणजे इलेक्शन आहे ना, इलेक्शन इज अ सोल ऑफ डेमोक्रेसी, म्हणून डेमोक्रेसीमध्ये निर्वाचन पद्धती हा लोकशाहीमध्ये श्रेष्ठीजनांच्या भरतीचा आधार आहे, बेस आहे. इलेक्शनच्या माध्यमातूनच भरती होणार आहे. ओके, यानंतरचा पर्याय प्रश्न बघा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 19 बघा. रॉबर्ट ढाल यांनी राजकीय श्रेष्ठीजनाचे विवेचन खालीलपैकी कोणत्या ग्रंथात केलेले आहे? कोणाचं पुस्तक आहे? रॉबर्ट ढाल. प्रदीप लक्ष दे.
राजकीय श्रेष्ठीजनाचं विवेचन कोणत्या ग्रंथात केलं आहे, म्हणजे तुम्हाला रॉबर्ट डालचा ग्रंथ पाहायचा आहे. पहिल्यांदा पर्याय वाचून घ्या. दी मॉडर्न पॉलिटिकल ॲनालिसिस. आता इंग्लिशमध्ये लिहायचं राहून गेलं, ठीक आहे. मॉडर्न पॉलिटिकल ॲनालिसिस म्हणजे आधुनिक राजकीय विश्लेषण. दी पॉलिटिकल इलाइट राजकीय श्रेष्ठीजन, पॉलिटिकल सोसायटी राजकीय समाज, आणि दी पॉलिटिक्स राजकारण. ओके, हे 4 ग्रंथ. हा तर नाहीच म्हणे ॲरिस्टॉटलचा आहे, हे पण नाही आहे पॉलिटिकल इलाइट आहे ना. आता रॉबर्ट डालचं ग्रंथ माहिती पाहिजे बेटा. इथे म्हणतो बरोबर आहे ना. प्रवीण म्हणतो अ लिहा मॅडम. दी मॉडर्न पॉलिटिकल ॲनालिसिस हा ग्रंथ कुणाचा आहे? रॉबर्ट डालचा. आणि रॉबर्ट डालने या मॉडर्न पॉलिटिकल ॲनालिसिसमध्ये राजकीय श्रेष्ठीजनांचं विवेचन केलं आहे की समाजामध्ये कोण श्रेष्ठ असतं, हे श्रेष्ठत्व कशाच्या आधारावर प्राप्त होतं. म्हणून रॉबर्ट डालचा कोणता ग्रंथ लिहिणार? द मॉडर्न पॉलिटिकल आहे ना, द मॉडर्न पॉलिटिकल ॲनालिसिस. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. कोणाचा ग्रंथ आहे तो? रॉबर्ट डालचा. ओके, प्रश्न क्रमांक पुढचा घेऊया आता 20. श्रेष्ठीजन सिद्धांताची निर्मिती हिटलरच्या कोणत्या ग्रंथातून झालेली आहे? हिटलरचं नाव माहिती आहे का? कुठलं आहे? जर्मनीचं सांगते. त्यांच्यासोबत अजून एक ठिकाणी ही हुकुमशाही आली होती. कुठे? इटलीमध्ये. मग ती इटलीमध्ये कोण होता हुकुमशहा? मुसोलिनी म्हणते. बरोबर आहे, मुसोलिनी हुकुमशहा झालेला होता. श्रेष्ठीजन निर्मिती झाली होती, त्यांच्या हातात सत्ता आली होती. बरोबर आहे. पण हिटलरने कोणत्या ग्रंथामध्ये सांगितलं होतं? हिटलरचा ग्रंथ ओळखायचा आहे. अ माझा लढा, ब साम्यवाद, क मानवी वर्तन, ड सामाजिक करार आहे ना. माइन काम्फ नावाचा ग्रंथ कोणाचा आहे? हिटलरचा आहे म्हणते. बरोबर आहे प्रदीप, अगदी हुशार झाला रे. संजय पण म्हणतो माझा लढा आहे म्हणे. माइन काम्फ लिहिलेलं आठवतं ना. हां, आणि त्याच्यामध्ये त्याने सगळी आपली कशा पद्धतीने हुकुमशाही वगैरे ओके आहे ना. म्हणून इथे लक्षात ठेवा की श्रेष्ठीजन सिद्धांताची निर्मिती हिटलरने कोणत्या ग्रंथात लिहिली आहे? माझा लढा हे त्याचं माइन काम्फ नावाचा ग्रंथ आहे, तो त्याने लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये हे सगळं वर्णन आलेलं आहे. ओके, प्रश्न क्रमांक 21 घ्या. राजकीय श्रेष्ठीजनांच्या हाती टिंबटिंब एकवटलेली असते. राजकीय श्रेष्ठीजन पॉलिटिकल इलाइट्सचे बरं का, हे पॉलिटिकल म्हटलं आहे, इकॉनॉमिकल इलाइट्स नाही. आता या राजकीय श्रेष्ठीजनांच्या हाती काय असते? संपत्ती असते का? राजकीय श्रेष्ठीजन म्हणजे आता नरेंद्र मोदी, हिटलर म्हणा, कोणी म्हणा, तुम्हाला जे योग्य वाटेल. आता कल्पना करा की उद्या राजकारणात तुम्ही स्वतः येणार आहे. मग तुम्ही संपत्ती एकत्र करणार, सत्ता, शक्ती की ज्ञान? काय म्हणतोय? सत्ता पाहिजे. ओके, बरोबर आहे. म्हणजे 21चा पर्याय. जेव्हाही राजकीय श्रेष्ठीजनांच्या हाती काय असते बेटा? सत्ता असते, पॉवर असतो. ओके, या पॉवर इज द गेम ऑफ पॉलिटिक्स आहे ना. ओके, बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा. राजकीय श्रेष्ठीजन समाज टिंबटिंब असतात. अ अल्पसंख्याक, ब बहुसंख्याक, क अमर्यादित, ड यापैकी नाही. आता याच्यात लक्षात घ्या, जेव्हाही श्रेष्ठीजन समाज असतो तो कसा असेल? श्रेष्ठीजनांचा समाज कसा असतो बेटा? अल्पसंख्य. बरोबर सांगते नेहा. अल्पसंख्यक, त्याच्यामुळे संख्या त्यांची कधी पण कमी असते. जे श्रेष्ठ असतात त्या व्यक्ती बोटावर मोजणे एवढे असतात ना. ओके, चला प्रश्न क्रमांक 23 घ्या. सर्क्युलेशन ऑफ इलाइट्स हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? अभिसरण आहे ना, श्रेष्ठीजनांचे अभिसरण, मराठीत आपण त्याला म्हणतो सर्क्युलेट, ब्लड सर्क्युलेशन होतं ना. ओके, तर इलाइट्स इथे श्रेष्ठीजनांचं अभिसरण असा ग्रंथ आहे बेटा. श्रेष्ठीजनांचे अभिसरण, पण मराठीत आपण शक्यतोवर म्हणत नाही. ज्याचं पुस्तक आहे त्याला सर्क्युलेशन ऑफ इलाइट्स हा ग्रंथ कुणाचा आहे? डर्खिम, पॅरेटो, रॉबर्ट ढाल, डेव्हिड ईस्टन. डेव्हिड ईस्टनचा नाही, कारण पॉलिटिकल सिस्टीम आहे म्हणे. रॉबर्ट ढाल पण नाही आहे म्हणतो. मग आता डर्खिम आणि पॅरेटोमध्ये पॅरेटोने लिहिलेलं आहे. बरोबर आहे, कारण पॅरेटो आणि मास्को हे 2 विचारवंत आहेत की ज्यांनी पॉलिटिकल इलाइट्सवर माहिती लिहिलेली आहे ना, सिद्धांत मांडलेले आहेत. म्हणून सर्क्युलेशन ऑफ इलाइट्स हा ग्रंथ कुणाचा आहे? पॅरेटोचा. एकदम बरोबर. प्रश्न क्रमांक 23चं उत्तर काय येणार? ब. प्रश्न क्रमांक 24 घ्या. श्रेष्ठीजन निर्मितीच्या परंपरागत घटकात खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश केला जात असे? श्रेष्ठीजन निर्मितीच्या परंपरागत घटकात, परंपरागत म्हणजे ट्रॅडिशनल एलिमेंट्समध्ये कोणत्या घटकाचा समावेश केला जात असे? म्हणजे आता जुना काळ लक्षात घ्या. पूर्वी कशाला महत्त्व होतं? शिक्षण, वंश,
भाषा, संस्कृती. काय म्हणते स्नेहा? बरोबर आहे. वंश महत्त्वाचा होता ना. पूर्वी वंश, जात यांना प्राधान्य होतं, आधी वंशाला महत्त्व होतं. म्हणून परंपरागत घटकात खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होतो श्रेष्ठना? ज्या व्यक्ती वंशाने श्रेष्ठ असतात, आहे ना. वंशाला जसं हिटलरने म्हटलं होतं ना, आम्ही आर्यवंशीय जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहोत, आहे ना. आर्य वंश म्हणजे परंपरागतमध्ये वंश महत्त्वाचा होता बेटा. ओके, वंशाला प्राधान्य होतं. आपण कोणत्या वंशातले आहोत? प्रोटेस्टंट, कॅथॉलिक व इंग्लंडमध्ये कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट या वंशाच्या आधारावर श्रेष्ठत्व होतं. ओके, म्हणून पूर्वी कशाला श्रेष्ठत्व होतं? वंशाला. प्रश्न क्रमांक 25 बघा. राजकीय श्रेष्ठीजन निर्मितीचे लोकशाहीतील प्रभावी साधन कोणते? प्रश्न तोच रिपीट झाला म्हणतात. राजकीय श्रेष्ठीजन निर्मितीचा लोकशाहीतील प्रभावी साधन विचारलं बेटा. प्रभावी साधन निवडणुका म्हणतोय. ओके, बरोबर आहे. कारण निवडणुकीच्या मार्गाने लोकशाही म्हटली की निवडणुका आल्याच, आहे ना. शिक्षण, संपत्ती नाही. प्रभावी साधन लोकशाहीमध्ये राजकीय लोकांना तुम्हाला निवडायचं आहे, बरोबर आहे ना. तुम्ही निवडणुकीनेच निवडतात ना श्रेष्ठीजन, म्हणून हे प्रभावी साधन आहे. इथे साधन वापरलं आहे, तिथे वेगळा शब्द होता. फरक एवढाच आहे. म्हणजे शब्द फिरून वापरले तरी पण लक्षात ठेवायचं, जिथे लोकशाही आली तिथे निवडणुका श्रेष्ठीजन निर्मितीचा आधार आहे. प्रश्न क्रमांक 26 घ्या. राजकीय श्रेष्ठीजनांचे अभिसरण खालीलपैकी कोणत्या मार्गाने होते? अभिसरण, जसं आपलं ब्लड सर्क्युलेशन होतं ना, तसं श्रेष्ठीजनांचं अभिसरण म्हणजे एक व्यक्ती जातो, त्याच्या जागेवर दुसरा येतो, एक जातो दुसरा येतो, होतं ना. संसूचन माध्यमातने होतात का? पर्याय वाचा नीट आधी बेटा. विनोद राजकीय संसूचनाने होईल का? नाही. म्हणजे तुम्ही फक्त बातम्या दिल्याने, वेगवेगळ्या ठिकाणी माहिती दिल्याने होणार नाही. राजकीय भरती केल्याने, बरोबर म्हणतात. एक व्यक्ती गेला की दुसरा व्यक्ती निवडायचा, बरोबर आहे. म्हणजे एक जाईल दुसरा येईल, त्यालाही तुम्ही निवडून देऊ शकतात, बरोबर आहे. पण इलेक्शनमधनं भरती करणार त्याच्या पॉलिटिकल रिक्रुटमेंट फार महत्त्वाची आहे बेटा. ओके, पॉलिटिकल रिक्रुटमेंट इथे महत्त्वाचा शब्द आहे. राजकीय सहभाग, पॉलिटिकल पार्टिसिपेशन तुम्ही घेतलं म्हणजे श्रेष्ठ होणार का? कारण सहभागामध्ये मतदान करणाऱ्या, साध्या गप्पा मारणाऱ्या पण असतात. राजकीय संस्कृतीचा इथे विषयच नाही म्हणतो. ओके, इथे सगळ्यात महत्त्वाचं कोणत्या मार्गाने होणार? मग राजकीय भरतीने. राजकीय भरती म्हणजेच इथे एक जाणार आहे तर दुसरा येणार आहे, हे सर्क्युलेशन आहे. म्हणून श्रेष्ठीजनांचं अभिसरण म्हणजे सर्क्युलेशन ऑफ इलाइट्स कशाच्या मार्गाने होते? राजकीय भरतीच्या माध्यमातनं. प्रश्न क्रमांक 27 बघा. लोकशाहीतील श्रेष्ठजनांची भरती काही अपवाद लक्षात घेऊन खालीलपैकी कशा स्वरूपाची असते? लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये आपण भरती करतो आहे, काही व्यक्तींना निवडून देतो, जसं आमदार आहे, खासदार आहे, पंतप्रधान आहे, मुख्यमंत्री आहे ना, म्हणजे हे श्रेष्ठजन झाले. काही अपवाद लक्षात घेता खालीलपैकी कशा स्वरूपाची असते? बंदिस्त, खुल्या, दोन्ही स्वरूपाची की वरीलपैकी नाही? प्रश्न काय विचारला आहे तुम्हाला? लोकशाहीतील श्रेष्ठजनांची भरती तुम्हाला बंदिस्त असते का की नाही यालाच मत द्या असं नाही ना, खुल्या स्वरूपाची असते, बरोबर आहे. ओपन आहे, तुम्हाला इच्छा असेल त्याला तुम्ही निवडून देऊ शकतात. म्हणजे श्रेष्ठजनांची भरती तुमच्या हातात आहे, कोणाला पंतप्रधान बनवायचं आहे, खुला आहे, बंदिस्त नाही आहे. त्यामुळे दोन्ही स्वरूपाची नाही, वरीलपैकी पण नाही. पर्याय 27चा काय येतो आहे मग? खुशबू. बरोबर. प्रश्न क्रमांक 28 सारिका बघा. मानवी क्षेत्रातील सर्वाधिक कार्यक्षम आणि कर्तृत्ववान व्यक्ती कोणाला म्हणतात? मानवी क्षेत्रातील म्हणजे आपल्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक कार्यक्षम आणि कर्तृत्ववान व्यक्ती कोणाला म्हणतात? प्रश्न क्रमांक 28मध्ये बघा. राजकीय सत्ता शोधक, बरोबर आहे. इलेक्शनला उभे राहणारे जे असतात ना सगळे, ज्याला तिकीट मिळालं ते निवडणूक लढणार, हे नाही म्हणते. ओके. राजकीय श्रेष्ठीजन म्हणजे यांना श्रेष्ठ स्थान आहे, बरोबर आहे. पक्षीय कार्यकर्ते यांना नसतं म्हणे. म्हणजे सर्वाधिक कार्यक्षम आणि कर्तृत्ववान व्यक्ती आपण कोणाला म्हणतो? आहे ना, सलाम कोणाला ठोकतो? बरोबर आहे. व्यापारी लोकंसुद्धा राजकीय श्रेष्ठजनांना नमस्कार करतात, पक्षीय कार्यकर्ते पण करतात. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ विचारलं इथे, सर्वाधिक कार्यक्षम विचारलं आहे बेटा, आहे ना. म्हणून ब पर्याय एकदम बरोबर आहे, सारिका म्हणते तसा. 28चं पर्याय उत्तर काय येणार? लक्षात घ्या. मानवी क्षेत्रातील सर्वाधिक कार्यक्षम आणि कर्तृत्ववान व्यक्ती कोण आहे? राजकीय श्रेष्ठीजन. समाजामध्ये राजकारणातल्या व्यक्तींना मान असतो, राजेशाहीमध्ये राजाला मान असतो, हुकुमशाहीमध्ये जो हुकुमशाह असेल त्या राजकीय श्रेष्ठीजनाला मान असतो, लोकशाहीमध्ये जे आपण निवडून देतो त्या व्यक्ती. बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा. श्रेष्ठीजन या संकल्पनेसाठी वापरला जाणारा समानार्थी शब्द म्हणजे श्रेष्ठीजनालाच एक समानार्थी शब्द म्हणून ओळखला जातो.
पदजन, अभिजन, जनपद, अधिमान्यता. काय म्हणते? बरोबर आहे मॅडम, तुम्ही शिकवताना श्रेष्ठीजन आणि अभिजन हे 2 शब्द पर्यायी लिहून दिले होते म्हणे, है ना. श्रेष्ठीजनलाच दुसरा पर्यायी शब्द काय आहे मग? अभिजन. म्हणजे पर्याय कोणता आला मग? पूजा ब. बरोबर. चला प्रश्न क्रमांक 30 घ्या. इलाइट या शब्दाची व्युत्पत्ती खालीलपैकी कोणत्या शब्दापासून झाली आहे, है ना. आता हा शब्द इलाइट आला आहे ना, पॉलिटिकल इलाइट म्हणतो आपण. आता इलाइट हा शब्द कशापासून आला आहे ना. तर लॅटिन शब्द इलिग्री, इग्री, इलिटा आणि इलिजिबिलिटी नाही म्हणते, इलिटी नाही म्हणते. मग इग्री आणि इलिग्री पहिला शब्द बरोबर आहे म्हणतात मॅडम. आठवत नाही पण माहिती आहे की ELIGREE. इथे LI नाही आहे ना. बाकीचे शब्द आहेत पण पहिला शब्द आहे म्हणे, आहे ना. खुशबू फार हुशार झाली का? पूजा पण सांगते की मॅडम तुम्ही असे काहीतरी 5-6 शब्द लिहिले होते, म्हणजे माहीत नाही. पण हे लक्षात घ्या बेटा, इलाइट या शब्दाची उत्पत्ती इलिग्री या शब्दापासून झालेली आहे, असं लक्षात ठेवायचं आहे. ओके. अशा प्रकारे मित्रांनो, आधुनिक राजकीय विश्लेषणाच्या या 5व्या भागामध्ये राजकीय श्रेष्ठीजन, पॉलिटिकल इलाइट्स यावर आधारित आज आपण 15 प्रश्नांचा विचार केला, ज्यातून राजकीय श्रेष्ठीजनाची संकल्पना, त्यांचे आधारभूत घटक आपणास निश्चितच समजण्यास मदत झाली असेल अशी अपेक्षा बाळगते. आपणास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. काही शंका असतील तर निश्चित कमेंट्स बॉक्सला शेअर करा, जेणेकरून त्यांचं समाधान करणं मला सोयीचे होईल. अद्यापही माझं चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून यापुढचे व्हिडिओज मी जे टाकेल त्याचे नोटिफिकेशन्स आपणास प्राप्त होतील. ओके. धन्यवाद.